महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशा सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांना केली आहे। याबाबत आयुक्तांनी संबंधित विभागाला आदेश देऊन कार्यवाही करण्याबाबत सूचित केलं असल्याचं खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितलं। शासन निर्णयानुसार केवळ अनुसूचित जातीतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेतलं जात होतं। त्यामुळे इतर प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना योग्य न्याय मिळावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नरेश म्हस्के यांनी सततचा पाठपुरावा सुरू ठेवला होता। याबाबत मुख्यमंत्र्यांनी देखील न्यायालयात दाखल असलेल्या जनहित याचिकेवर लवकरात लवकर निर्णय व्हावा यासाठी पुढाकार घेतला होता। नुकताच औरंगाबाद खंडपीठानं सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं सेवेत सामावून घेण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय आणि याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनांनी असंही नमूद केलंय। या निर्णयानुसार ठाणे महापालिका आस्थापनेकडील वारसा हक्काची प्रकरणं निकाली काढावीत अशी चर्चा खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्त सौरभ राव यांच्या समवेत केली असून आयुक्तांनी देखील संबंधित विभागाला तसे आदेश दिलेत। त्यामुळे सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसा हक्कानं नोकरीत सामावून घेण्याचा मार्ग मोकळा झालाय। याबाबत सातत्यानं पाठपुरावा करून सफाई कर्मचाऱ्यांना न्याय हक्क मिळवून दिल्याबद्दल खासदार नरेश म्हस्के यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार व्यक्त केलेत। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासाचं काम जलद गतीनं व्हावं यासाठी शहरातील विकासकांची संयुक्त समिती गठीत करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी एका बैठकीत घेतला। तसंच पुनर्विकास प्रस्तावांना लवकर मंजुरी देण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ देणं, विकास प्रस्तावांतर्गत येणारे रस्ते आणि मालमत्ता पत्रक हस्तांतरणाबाबतची कार्यवाही करणं, तसंच ड्रेनेज, पाणी, उद्यान या आवश्यक बाबींसाठी लागणारा ना हरकत दाखला एक खिडकी योजनेअंतर्गत देण्यात यावा, काही नियमातील अटींमध्ये शिथिलता देणं असे महत्त्वाचे निर्णयही त्यांनी या बैठकीत घेतलेत। यामुळे ठाण्यातील पुनर्विकासातील अडथळे दूर झालेत। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुनं ठाणं म्हणून ओळखलं जातं। या भागात नौपाडा, पाचपाकाडी, उथळसर आणि राबोडी असा परिसर येतो। या भागात अनेक जुन्या इमारती असून त्या मोडकळीस आल्यात। अशा इमारतींमधील अनेक रहिवाशांनी विकासकांसोबत करार करून त्या इमारती पुनर्विकासासाठी दिल्या आहेत। परंतु नियमातील काही अटींमुळे पुनर्विकास प्रस्तावाच्या मंजुरीत अडचणी येत आहेत। अशा इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा आणि नागरिकांना मालकी हक्काची घरं उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर केलं होतं। या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी काल महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी ठाण्यातील जीर्ण इमारतींच्या पुनर्विकास मंजुरी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, सहाय्यक संचालक नगररचना संग्राम कानडे, उपनगर अभियंता सुनील पाटील, कार्यकारी अभियंता महेश रावळ, रविशंकर शिंदे, संगीता सामंत, ठाणे शहर पुनर्विकास समितीचे विद्याधर वैशंपायन, महेश बोरकर, जतीन शहा आदीही उपस्थित होते। भाजप सदस्यता अभियानाअंतर्गत जिल्हाध्यक्ष आणि माजी ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघोले यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर आयोजित केलेल्या विशेष मोहिमेत 900हून अधिक तरुण, तरुणी आणि महिलांबरोबरच रेल्वे प्रवाशांनी भाजपचं सदस्यत्व स्वीकारलं।
तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यावर पसंतीची मोहर उमटवली। भाजपकडून गेल्या वर्षी राष्ट्रीय स्तरावर भाजप सदस्यता अभियान सुरू करण्यात आलं होतं, तर महाराष्ट्रात 5 जानेवारीपासून संघटन पर्व अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अभियान राबवलं जाते। ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले यांच्या नियोजनानुसार ठाणे शहर जिल्ह्यातील 12 मंडळात परिणामकारक पद्धतीनं सर्व स्तरातील नागरिकांबरोबर संपर्क साधून भाजपची सदस्य नोंदणी केली जात आहे। प्रत्येक बूथवर किमान 250 सदस्य नोंदणीचं लक्ष्य ठेवण्यात आले। भाजप सदस्यत्व अभियानाअंतर्गत आज रेल्वे स्टेशन बाहेरील सॅटिस पुलाखाली रेल्वे प्रवाशांबरोबर युवा वर्ग आणि महिलांना भाजपाचे प्राथमिक सदस्य करण्यासाठी अभियान राबवलं। त्याला नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळाला। 900हून अधिक युवा, महिला आणि नागरिकांनी मोबाईलवरून ऑनलाईन नोंदणी केली। या अभियानात जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, सरचिटणीस मनोहर सुखदरे, उपाध्यक्ष विद्या शिंदे यांच्याबरोबरच भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज दळवी, सरचिटणीस प्रशांत कळंबटे, रिंकू विश्वकर्मा, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, सरचिटणीस शीतल कारंडे, नौपाडा मंडल अध्यक्षा वृषाली वाघोले, सरचिटणीस रक्षा यादव, मध्य मंडल अध्यक्षा कांचन पाटील, मुंब्रा मंडल अध्यक्षा कोमल जितेकर आदीही सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीतर्फे 1 जानेवारीपासून संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियान पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि मागील 5 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये 1 कोटी सदस्य नोंदणी झाली होती। आता 1.5 कोटी सदस्य नोंदणी ही 20 तारखेपर्यंत आम्हाला महाराष्ट्रात पूर्ण करायची आहे। आज भारतीय जनता पार्टीतर्फे स्टेशन परिसरामध्ये सकाळी युवा मोर्चाच्या माध्यमातून आणि आता महिला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान चालू झालेलं आहे। नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या सदस्य नोंदणी अभियानाला भेटतोय आणि प्रत्येक बूथवर 250 सदस्य करण्याचं त्या ठिकाणी बूथ अध्यक्षांना आम्ही टार्गेट दिलेलं आहे। बूथ अध्यक्ष घरोघरी फिरून प्रत्येक यादीमध्ये फिरून 250 सभासद करतायत आणि ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक घरापर्यंत हे बूथ अध्यक्ष पोहोचतील। हा रेल्वे स्टेशन परिसर असल्यामुळे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरामध्ये रोज 5 ते 6 लाख लोक ये जा करतात। त्यामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग आहे आणि संध्याकाळी कामावरून सुटताना त्यांच्यासाठी ही व्यवस्था आम्ही केलेली आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे सदस्य रेल्वे स्टेशन परिसरामध्ये या ठिकाणी झालेले आहे आणि 100% भारतीय जनता पार्टी हे अभियान आमचं चालू आहे। ठाण्यातील चितळसर पोलिसांनी गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश करत 42 किलो गांजासह 3 आरोपींना अटक केली आहे। 11 जानेवारी रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास पोखरण रोड क्रमांक 1 येथील सुभाषनगरमध्ये संशयास्पद स्थितीत उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर कारच्या डिक्कीतून गांजाचा साठा जप्त करण्यात आलाय। ड्रायव्हर रोहित कुमार पटेल याला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता कारमधील 20 पॅकेटमध्ये गांजा असल्याचं उघड झालं। जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 20 लाख रुपये असून यामध्ये 14.35 लाख रुपयांचा 42 किलो गांजा आणि 5.75 लाख रुपयांची मोटार कार यांचा समावेश आहे। तपासादरम्यान आरोपींना मदत करणारे इतर 2 इसम घटनास्थळावरून पळून गेले। पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी क्रमांक 1 आणि 2 यांना जुन्नर जिल्हा पुणे येथून तर आरोपी क्रमांक 3 ला कल्याणच्या फुलबाजार मार्केटमधून अटक केली आहे। तिघांनाही चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। भारतीय शास्त्रीय संगीत अनुपम असून संपूर्ण जगात नाही हे आपलं फार मोठं सामर्थ्य आहे। तेव्हा सध्याच्या वेगवान आयुष्यात
मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन सुप्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांनी केलंय। ठाण्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या प्रांगणात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या 39व्या रामभाऊ माळगी व्याख्यानमालेचा समारोप मंगळवारी गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांच्या मुलाखतीनं करण्यात आला। माधुरी तामाणे यांनी त्यांच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या। यावेळी व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहित, माजी नगरसेवक सुनीत जोशी, कमल केळकर, ॲडव्होकेट स्वाती दीक्षित आवटी, प्राध्यापक कीर्ती आगाशे, सुहास जावडेकर आदींसह शेकडो रसिक श्रोते उपस्थित होते। आरती अंकलीकर टिकेकर यांनी मुलाखतीत अनेक सांगीतिक किस्से तसंच आपल्या बालपणीपासूनच्या संगीत प्रवासातील आठवणींचा पट उलगडला। आपल्या सांगीतिक वाटचालीत आई-वडील आणि गुरूंसोबतच लहानपणी साधना सरगमचाही मोठा सहभाग असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। मनातील विचार सुरांच्या माध्यमातून प्रकट करण्यासाठी गायकाला तल्लख बुद्धिमत्ता, भावनिक भावांक आणि उत्तम गणिताबरोबरच सांगीतिक बुद्ध्यांक देखील आवश्यक असल्याचं नमूद करत हे सर्व असेल तरच गाण्याचा रस्ता धरा असा उपदेशही केला। गायन कला समृद्ध करण्यासाठी रियाज हा करायलाच हवा, किंबहुना रियाज करताना शरीर, मन आणि मेंदू हे तीनही गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं। संगीत क्षेत्रात जितका गुरु महत्त्वाचा त्यापेक्षा शिष्याची तळमळ आणि प्रतिभा महत्त्वाची आहे। तसंच ऐकणाऱ्या श्रोत्यांची एकाग्रता, त्यांच्या मनाचं स्थैर्य देखील महत्त्वाचं आहे। आजकाल वेगवान आयुष्यात आपण सगळे 210च्या स्पीडनं पळतोय, तर आपली मनं 500च्या स्पीडनं आणि आपलं शरीर तर नुसतंच धावत सुटले। तेव्हा मनोरंजनाचे विविध मार्ग असले तरी शास्त्रीय संगीत ही काळाची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं। कारण शास्त्रीय संगीत हा एक प्रकारे योग असून ध्यानाची लय आहे आणि हे अनुभवायलाच हवं असा आग्रह त्यांनी केला। लता दीदी, आशाताईंच्या गाण्यांचा उल्लेख करून त्यांनी गुरु पंडित वसंतराव कुलकर्णी, गायिका किशोरी आमोणकर तसंच पंडित भीमसेन जोशी, संगीतकार श्रीधर फडके आदींसमवेतच्या गानप्रवासातील आठवणींचं सप्तक रसिकांसमोर उलगडलं। तब्बल 2 तास रंगलेल्या या मुलाखतीमुळे आपण केलेले निग्रह आणि निश्चय पुन्हा रिफ्रेश झाल्याची प्रांजळ कबुलीही आरती यांनी यावेळी दिली।